नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. लंगडत लंगडत चालणारा पांढऱ्या कपड्यातला माणूस अगदी कणत कणत हे वाक्य म्हणत होता. मागच्या काही महिन्यांपासून हे वाक्य नाशिक पोलिसांनी भल्या भल्या गुन्हेगारांकडून वधवून घेतलं. त्यात यावेळी नंबर लागला बोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचा. खरातवर एकूण 3 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. अत्याचार, जादूटोणा, जीवे मारण्याची धमकी, महाराष्ट्र नरबळी तसंच जादूटोणा प्रतिबंधक कायदा, जबरदस्तीने गर्भपात करणे असे गुन्हे खरातवर दाखल आहेत. एसआयटीकडून प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच खरातचा ताबा सध्या नाशिक शहर गुन्हे शाखेकडे देण्यात आला. पण सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे ती पोलिसांनी खरातला सुजवल्याची, त्याला चालता न येण्याची. खरातच्या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय पाहूयात या व्हिडिओमधून. बुधवारी 18 मार्चच्या पहाटे अशोक खरातला अटक करण्यात आली. पोलिसांनी खरातला त्याच्या घरातून तृप्त बाला नावाच्या बंगल्यामधून उचललं. चोर आल्याचा बनाव करत नाशिक पोलिसांचं गुंड स्क्वॉड त्याच्या घरात घुसलं आणि त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी खरात, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, तुमच्यावर कोप होईल असं बडबडत होता. त्याला अटक केल्यानंतर एसआयटीकडून त्याची 3 दिवस चौकशी झाली. अगदी 6 तास खरातची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रविवारी त्याचा ताबा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे देण्यात आला. गुन्हे शाखेच्या ताब्यात आल्यानंतर पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. त्यावेळी तो पोलिसांना उद्देशून तुम्ही घोर अपमान करत आहात, तुमच्यावर कोप होईल असं वारंवार म्हणत होता. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली. कारण पुणे शाखेच्या कार्यालयातून जेव्हा खरात बाहेर पडत होता तेव्हा त्याला नीट चालताच येत नव्हतं. 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा आधार घेऊन खरात लंगडत लंगडत पोलिसांच्या गाडीकडे आला. त्यावेळी खरात कणत होता. अशातच पोलिसांनी त्याच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हे वाक्य वधवून घेतलं. पण खरातला ते सुद्धा नीट उच्चारता येत नव्हतं. तो माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच आता ताकद उरली नाही असं म्हणताना दिसला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आलं. तिथेही त्याला नीट बसता आलं नाही. गाडीत बसल्यावर लगेचच त्याने शेजारच्या पोलीस कर्मचाऱ्याच्या खांद्यावर मान टाकली. नाशिक पोलिसांनी हा पॅटर्न याआधी बऱ्याच गुन्हेगारांसाठी वापरला होता. अगदी रील्सवर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्यांना चोप दिल्यानंतर त्यांनी हेच वाक्य उच्चारलं होतं, ज्यात आता स्वतःला कॅप्टन म्हणून घेणाऱ्या अशोक खरातचा नंबर लागलाय. अनेक नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि श्रीमंत भक्तांना कथित ऊर्जावर्धक जल देणाऱ्या, स्वतःला श्रीकृष्णाचा अवतार म्हणवणाऱ्या अशोक खरातकडे सध्या कुठलीच शक्ती उरलेली नाही. एका बाजूला खरातला पोलिसांनी सुजवल्याचा व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच्यावर आणखी 2 गुन्हे दाखल झालेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्येच खरातच्या विरोधात हे 2 गुन्हे दाखल झालेत. यातला पहिला गुन्हा पीडित महिला गर्भवती असताना मुलगा होईल हे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आहे. खरातने या महिलेला ती गरोदर असताना पूजाविधी करायचे आहेत असं सांगून अत्याचार केले. या महिलेने ती सापाची आणि वाघाची कातडी दाखवून भीती दाखवली. पूजाविधीच्या नावाखाली मंत्रोच्चार केले आणि या महिलेने विरोध केल्यास तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकीसुद्धा खरातने दिली. तर दुसरा गुन्हाही अत्याचाराचाच आहे. संसारात वाद होत असलेल्या महिलेवर वाद थांबवण्याचं आमिष दाखवून खरातने अत्याचार केले. यानंतर या महिलेचा घटस्फोट झाला तेव्हा खरातने या महिलेवर पुन्हा अत्याचार केला. यातून ही महिला गर्भवती राहिल्यावर त्याने महिलेला गर्भपाताचं औषध दिलं. तू मागच्या जन्मीची अप्सरा आहेस, मी तुझा सांभाळ करेन, आपण पुढच्या वर्षी लग्न करू असं म्हणत खरात तिच्यावर अत्याचार करत राहिला. त्यामुळे या महिलेने खरातच्या विरोधात तक्रार दिली आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आता नाशिक क्राईम ब्रांच युनिट 1 कडे देण्यात आलाय. याच गुन्ह्यांमध्ये खरातची क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात खरात व्यतिरिक्त आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे. सिन्नरच्या मिरगावात असलेला त्याच्या ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी तिवारी यालाही चौकशीसाठी पोलिसांनी नाशिकला बोलावलं होतं. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याच्या मंदिरात आणि फार्म हाऊसवर जे मजूर काम करतात त्यांची जवळपास 5 ते 6 तास चौकशी केली गेली. त्याच्या मंदिरात आणि फार्म हाऊसवर कोणकोणते नेते, अधिकारी, बडे नक्ती यायचे, तिथे धार्मिक विधीच्या नावाखाली नेमकं काय चालायचं, कोणते विधी व्हायचे, त्यात कुणाकुणाचा समावेश असायचा याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. सिन्नरमधल्या खरातच्या एका निकटवर्तीयाला पोलिसांनी याआधीच चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. खरातवर 3 गुन्हे दाखल झाले असतानाच त्याच्याबद्दल आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात त्याने एक रबरी साप आणला होता. रिमोटवर चालणारा हा साप आणून तो भक्त म्हणून येणाऱ्या लोकांवर प्रभाव टाकायचा. कधीकधी त्यांना घाबरवायचा. तर त्याच्याकडे वाघाचं कातडं होतं जे बनावट होतं, पण त्याचा वापरसुद्धा तो भाविकांना घाबरवण्यासाठीच करायचा. सुरुवातीला खरात त्याच्याकडे भक्त म्हणून येणाऱ्यांना वेगवेगळे खडे मोठ्या किमतीत विकायचा असं समोर आलं होतं. तो हे खडे लोकांना 6,000 पासून 50,000 विकायचा. जर हा खडा तुम्ही काढला तर तुमच्यावर कोप होईल, तुमचं नुकसान होईल अशा धमक्या द्यायचा.
पण आता हे समोर आले की खरात चिंचोके विकायचा. 100 रुपये किलो भावाने मिळणारे चिंचोके तो दैवी शक्ती असलेले चिंचोके आहेत असं म्हणत 1 लाख रुपयांना विकत होता. साध्या चिंचोक्यांच्या नावाखाली सुद्धा तो लोकांना लुटत होता. तर धार्मिक पूजेच्या नावाखाली रिमोटवर चालणारा साप आणून दैवी शक्ती प्रगट झाली आहे असं खरात भाविकांना सांगायचा. सध्या खरातवर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, महाराष्ट्र नरबळी तसंच जादूटोणा प्रतिबंधक कायदा या अंतर्गत 3 गुन्हे दाखल आहेत. एसआयटीने 3 दिवस चौकशी केल्यानंतर आता त्याचा ताबा नाशिक गुन्हे शाखा युनिट 1 कडे आहे. खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 24 मार्चला त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. पण नुकतेच सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल झाल्यानं या गुन्ह्यांच्या तपासासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलीस करतील, जी मान्य होण्याची शक्यता आहे. खरातला चालता येत नसल्यानं, तो आपल्यात शक्ती उरली नसल्याचं म्हणत असल्यानं हॉस्पिटलला जाण्यासाठी बनाव रचत आहे का अशी चर्चा आहे. पण 3ही गुन्ह्यांचा तपास करायचा असल्यानं खरातचे 100पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचं समोर आल्यानं खरातला पोलीस कोठडी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खरातला चौकशीसाठी अज्ञात स्थळी हलवण्यात आले असून तिथे गुन्हे शाखेकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सोबतच एसआयटीकडूनही त्याची चौकशी सुरू आहे. नाशिक पोलीस आणि एसआयटी यांच्यात समन्वय साधून खरातची चौकशी आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या दाखल असलेल्या 3 गुन्ह्यांमध्ये खरातवर अत्याचार प्रकरणी BNSच्या कलम 63 अंतर्गत 10 वर्षांची, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 7 वर्षांपर्यंत, महाराष्ट्र नरबळी तसंच जादूटोणा प्रतिबंधक कायदा अंतर्गत 7 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण खरातवर फक्त हेच आरोप नाहीयेत, तर त्याच्या विरोधात फसवून जमीन हडप केल्याची, जमिनीच्या वादातून हत्या केल्याची, अपहरण केल्याची तक्रारसुद्धा करण्यात आली आहे. शिर्डीतल्या शेतकऱ्यांनी त्याच्या विरोधात ही तक्रार दिली आहे. त्यामुळे सध्या तरी खरातच्या अडचणी संपणार नाहीत हे स्पष्ट आहे. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सध्या खरातचा एकच रूप लोकांच्या डोक्यात फेड बसलंय. स्वतःमध्ये दैवी शक्ती असणारा खरात ताकद उरली नाही असं म्हणत लंगडत चालत होता आणि त्यावेळी एकच वाक्य पुटपुटत होता: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला.